आणि आता बातम्या सविस्तर पाहणार आहोत। शिंदे गटानंतर भाजपच्या निशाणावर अजित पवार असल्याचं बोललं जात आहे। जुन्नरमध्ये भाजपकडून अजित पवारांचा निषेध करण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेमध्ये बदल केल्यानं आंदोलन केलं जातंय। कालपासून सुरू झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान उत्तर पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या वादाला तोंड फुटत असल्याचं चित्र आहे। शिंदे गटाच्या शिवसेनेने बैठकीवर बहिष्कार टाकलाय। आता त्यानंतर भाजपच्या वतीनं जुन्नर तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेधही करण्यात आलाय। यावेळेस जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी मोर्चा काढून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली आहे। तसेच काळे झेंडे दाखवून निदर्शनं केली आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश पवार आहेत आपल्यासोबत। अविनाश, आपण पाहतोय अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवरती खरं तर सावट पाहायला मिळतंय, कारण आता शिंदे गटानंतर आपल्याला बघायला मिळतं जुन्नरमध्ये भाजपकडून देखील विरोध केला जातोय। वर्षा, आपण माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर अशा पद्धतीने हे सगळं आंदोलन सुरू आहे। काळे झेंडे दाखवून इथे निदर्शने केली जात आहेत। अजित पवार इथं आता बैठकीसाठी येत आहेत। नारायणगाव मधल्या निलयन गार्डन कार्यालयात हा कार्यक्रम होता। जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे। पर्यटनाच्या आराखड्या संदर्भात आता ही बैठक होणार होती। या पर्यटनाच्या आराखड्या संदर्भात आम्हाला देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे। महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना देखील अजित पवारांनी तिथं निमंत्रित करणं गरजेचं आहे। यासाठी त्यांनी इथे त्यांना निमंत्रित केलं नाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना। त्याच्यामुळे इथल्या ज्या जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं मोर्चा जो आहे तो आता इथे धडकलेला आहे। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून इथे मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत। अशा पद्धतीने हे सगळे काळे झेंडे दाखवून इथे निदर्शनं केली जात आहेत। अशा पद्धतीचं हे सगळं आंदोलन आता इथं उभं राहिलंय। त्याच्यामुळे या जनसन्मान यात्रेदरम्यान उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वादाला तोंड फुटताना दिसत आहे। वर्ष अविनाश, मात्र अजित पवार गटाकडून काही प्रतिक्रिया देण्यात आली आहे का? कारण लाडकी बहीण योजनेच्या नावामध्ये काहीसे बदल केले जात आहेत आणि त्या बदलानंतरच या जनसन्मान यात्रेनंतर खरं तर हे बदल करण्यात आले। तर अजित पवार गटाकडून हे बदल केले जात आहेत आणि त्यानंतरच शिंदे गट असेल आणि भाजप आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे। तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी भाजप कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश पवार आपल्याला अधिक माहिती देतच आहेत। आपण पाहतोय शिंदे गटानंतर आता भाजपच्या निशाणावरती अजित पवार गट पाहायला मिळतोय। जुन्नरमध्ये भाजपकडून अजित पवारांचा निषेध केला जातोय। लाडकी बहीण योजनेत बदल केला आणि त्यानंतरच हे आंदोलन सुरू झालंय।